एकूण आमच्या 29-30 मागण्या आहेत. त्यापैकी खूप मूलभूत मागण्या आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोक खूप सतर्क झालेले आहेत. जवळपास या मॉर्निंग वॉक साठी 3,500-4,000 लोक सकाळी येतात आणि सायंकाळी 2,000-2,500 लोक या ट्रॅकवर येतात. तर मागण्यांमध्ये ही एक प्रमुख मागणी आहे, की इथं गाजर गवत आणि वेगवेगळ्या बारीक-बारीक फुलांचं तण निर्माण झालेलं आहे. त्याचं मेंटेनन्स बरोबर वेळेवर होत नाही. आणि मग काय होतंय, की हे फुलं आलेत त्याला आणि ते फुलं जे आहेत गाजर गवत आहे, त्याच्यामुळं गाजर गवतामुळं बरेच लोकांना स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे आपण आरोग्य सुदृढ करण्यासाठी येत असताना, आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे. इथं ट्रॅकमध्ये जे झाडं-झुडपं लावलेली आहेत शोभेची, तर त्यावरही खूप कीटक पडलेले आहेत. आणि प्रत्येक पिकावर, हिरवळीवर हे नैसर्गिकरित्या वेगवेगळे बारीक किटाणू पडत असतात. मग अशा वातावरणामध्ये फिरत असताना चांगला माणूस सुद्धा आजारीच पडण्याची शक्यता जास्त आहे. व्हायरस जे आहेत ते अंगामध्ये जाऊ शकतात. तर त्यासाठी गार्डन मेंटेनन्स करत असताना त्याला फवारणीची गरज आहे. हिरवंगार, हिरवळ राहण्यासाठी त्याला पाण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये निर्माण झालेलं तण ते काढण्याची सुद्धा गरज आहे. याशिवाय गेल्या 6 महिन्यामध्येच इथं दोन्ही बाजूने रस्ता तयार करण्यात आलेला आहे. परंतु या वॉकिंग ट्रॅक या रस्त्यावर सिमेंट पेवरचे रस्ते केलेत. ते दबून गेलेले आहेत. कित्येक लोकांना सकाळी अंधारात 4 वाजता चालता येत नाही. अनेक लोकं इथं पडलेले मी पाहिलेले आहेत. त्यांना उठवलेली आहे, मदत केलेली आहे. पावसाळ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात 2-2 दिवस साचलेलं राहतंय. त्यानंतर इथं बाथरूमची सोय नाही आणि जे गार्डन सुरक्षित राहण्यासाठी आमचं तर म्हणणं आहे, की जेव्हा गार्डन सुरू केलं विकसित करण्याला, त्याच्या अगोदर जाळी लावायला पाहिजे होती. संरक्षण भिंत लावायला पाहिजे होतं. म्हणजे हे गार्डन चांगल्या प्रकारे टिकलं असतं. आणि सायंकाळच्या वेळेला खूप मोटरसायकली आणि स्कूटी इथं चालवतात. येणाऱ्या वृद्ध माणसांना धक्का लागतो, पडतात. ते बंद केलं पाहिजे. हे नियंत्रणात सगळं काही छान केलंय. त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत. एक दबाव ग्रुप असला पाहिजे शहरामध्ये. जे काही प्रश्न सोडवायचे ते लोकांच्या दबावातून सुटतात. हे एक उत्तम उदाहरण आहे. आम्ही नोटीस दिली प्रशासनाला 19 तारखेला, 30 तारखेला उपोषणाला बसायचं. तर या 2-3 दिवसामध्ये बऱ्यापैकी कामाला सुरुवात झालेली आहे. पण या कामावर आम्ही समाधानी नाही. हो. ठीक. बोला की. बऱ्याच अधिकाऱ्याला माहिती असेल काय मोटरसायकल स्क्रॅचिंग करून निघून गेले त्यात होतं बाईकच्या आणि बसलो विचार केलो पोलीस स्टेशनला गेलो तिथं तक्रार मुख्यालयामध्ये कर्मचाऱ्याचा मेळावा होता आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत तिथं आम्ही उचलून गेला बोला की. आमचा महेश देशमुख बालाजीराव आमच्या भराडीच्या कार्यकर्त्या